हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या खडकीमध्ये असलेल्या दुर्गा माता टेम्पलला। व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला पाहून असं वाटलं असेल की तुम्ही वृंदावन मधल्या प्रेम मंदिरमध्ये आलेला आहात, तर असं छान असं प्रेम मंदिर आपल्या पुण्यामधल्या खडकी इथे साकारण्यात आलेलं आहे। यांनी जो दुर्गा माताचा पंडाल बनवलाय तिथे त्यांनी प्रेम मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे। हे मंदिर संध्याकाळच्या वेळी पाहताना अतिशय सुंदर वाटतं। खडकीमध्ये हे मंदिर आहे। मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन देईलच। मंदिरामध्ये आतमध्ये आपण एंटर केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला अगदी भव्य असा परिसर आहे। यांनी छोटे छोटे असे स्टॉल्स लावलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही क्लोथ्स खरेदी करू शकता, ज्वेलरीची शॉपिंग करू शकता। त्यानंतर इथे यांनी अगदी भव्य असा मंडप टाकलाय, त्यामध्ये खुर्च्या टाकल्यात। अगदी निवांत तुम्ही इथे बसू सुद्धा शकता। यांनी इथे अतिशय सुंदर असं प्रेम मंदिर बनवलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये एंटर केल्यावरती अगदी छान छान असे झुंबर पाहायला भेटतात आणि अगदी समोरच दुर्गा माताची भव्य अशी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटेल। खूप सुंदर आणि देखणी अशी मूर्ती त्यांनी इथे बसवलेली आहे आणि डेकोरेशन सुद्धा अगदी अप्रतिम असं केलेलं आहे। हे मंदिर बनवण्यासाठी साधारणतः 2.5 महिने लागलेले आहेत आणि ह्या मंदिराचं जे काम आहे ते पांढऱ्या चादर, कापड आणि बांबू वापरून केलेलं आहे। तुम्हाला मंदिरामध्ये राधाकृष्णाच्या अगदी मोहक आणि सुंदर अशा मूर्त्या ठिकठिकाणी पाहायला भेटतील। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। संध्याकाळच्या वेळी ह्या मंदिराचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे। मंदिराच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी अगदी खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय आणि मंदिराच्या बाहेरचं सुद्धा डेकोरेशन खरंच खूप जास्त छान आहे। तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल ना तर डेफिनेटली तुम्ही संध्याकाळच्या वेळेला या। संध्याकाळच्या वेळेला मंदिराचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे। पूर्ण मंदिरावरती त्यांनी अशा कलरच्या लाइटिंग सोडल्या, त्यामुळे मंदिर लांबून दिसताना खूप जास्त सुंदर दिसतं। इथे तुम्ही पाहू शकता। इथे यांनी जी प्रेम मंदिराची प्रतिकृती बनवली त्याला लागूनच दुर्गा माताचं मेन मंदिर आहे। अतिशय भव्य असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर सुद्धा खूप सुंदर असं बनवलंय। इथे दरवर्षी नवरात्रीमध्ये अतिशय भव्य असा उत्सव असतो। यावर्षी त्यांचं 84वं वर्ष आहे। दरवर्षी इथे अगदी छान छान डेकोरेशन केलं जातं। मंदिराचा आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी भव्य आहे। त्यांनी ठिकठिकाणी मंडप टाकलेले आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला छोटंसं असं फूड कोर्ट सुद्धा पाहायला भेटेल। फूड कोर्टमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत खाण्यापिण्यासाठी। तुम्ही तुमच्या मुलांना, घरातील थोरा मोठ्यांना जरी घेऊन आला तरी इथे खाण्यापिण्याचे काहीही हाल होणार नाहीत। इथे ना खायची प्यायची सुद्धा त्यांनी अगदी छान अशी सोय केली आहे। फूड कोर्ट आहे, फूड कोर्टमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत। म्हणजे ॲक्च्युली तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन इथे डेफिनेटली येऊ शकता। आता उद्या सगळ्यांना दसऱ्याच्या सुट्ट्या असतील, जर तुम्हाला पॉसिबल झालं, तुम्ही पुण्यातल्या असाल तर डेफिनेटली खडकीमधल्या ह्या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा।
म्हणजे सिरियसली मी जेव्हा इथे शूटला येणार होते ना तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की इथलं वातावरण इतकं छान असेल. खरंच इथलं वातावरण खूप जास्त छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी प्रेम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे ना ती खरंच खूप जास्त अमेझिंग बनवली आहे. खूप सुंदर वाटतंय ते बघायला. त्यानंतर खाण्यापिण्याची सुद्धा बरीच सोय असल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना, घरातल्या थोरा मोठ्या व्यक्तींना सुद्धा घेऊन येऊ शकता. इथे तुम्हाला स्वीटचे सुद्धा बरेच ऑप्शन्स पाहायला भेटतील. इथे मी हा काला जामून घेतला होता. तुम्हाला रसगोल्ला, चमचम वगैरेचे सुद्धा बरेच प्रकार इथे पाहायला भेटतील. इथे कॅमेरामॅनने मी न सांगता घेतलेली ही क्लिप आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ. मंदिराच्या बाहेर तुम्ही आलात की इथे रोडवरती तुम्हाला बरीचशी खेळणी वगैरे विकणारे लोक दिसतील. त्यांच्याकडे तुम्हाला छान छान अशी लहान मुलांसाठी खेळणी पाहायला भेटतील. इथे बरेचसे झालमुडीवाले सुद्धा आहेत. झालमुडी म्हणजे आपली सुकी भेळ. ठिकठिकाणी तुम्हाला ते सुद्धा पाहायला भेटतील. नारळ पाणीवाले आहेत. मुलांसाठी बरेचशा खेळणी तुम्हाला इथे भेटतील. बलून्सवाले आहेत. अगदी लाईटीचे बलून्स वगैरे सुद्धा इथे आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि मुलांसोबत अगदी छान असा टाईम इथे येऊन स्पेंड करू शकता. खरंच खूप छान लोकेशन आहे. तुम्ही जर नवरात्रीमध्ये इथे अजूनपर्यंत व्हिजिट केलं नसेल तर डेफिनेटली एकदा इथे येऊन जा. आणि यावर्षी जर मिस झाला असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच या. ज्यांना पॉसिबल आहे, जे पुण्यातले आहेत ते लोक उद्या दसऱ्याच्या दिवशी सुद्धा इथे येऊ शकतात. इथे महाप्रसाद वगैरे सुद्धा असतो. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.